आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। आपल्या मुलांसह चोरी करण्याचा कट रचून चोरी करून आणलेले सोन्या चांदीचे दागिने विक्री करणाऱ्या पालकांना व आरोपी त्यांच्या मुलांना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी गजाआड केले आहे। कल्याण पश्चिम येथील रामबाग येथे घरफोडी झाल्याबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कैलास विलास भालेराव वय वर्ष 19 राहणार मोहने आंबिवली यास बुधवारी 13 मे रोजी अटक केली असून शनिवारपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। तसेच 2 अल्पवयीन बालक वय 14 वय 15 यांना देखील बुधवारी ताब्यात घेऊन त्यांना बाल न्यायालय भिवंडी येथे हजर करून बाल सुधार गृहात भिवंडी येथे जमा करण्यात आले आहे। आरोपी कैलास विलास भालेराव वय 19 वर्ष व 2 अल्पवयीन बालक यांच्याकडे अधिक तपास केला असता अटक आरोपी व 1 अल्पवयीन बालक यांचे वडील विलास भालेराव व दीपक जाधव हे आपले काम करत असताना त्या भागातील सोसायटीमध्ये रेकी करून सोसायटीमधील बंद घरांची माहिती आपल्या मुलांना सांगायचे। त्यानंतर अटक आरोपी व 2 विधी संघर्षग्रस्त बालक असे त्या सोसायटीमध्ये जाऊन बंद घराचे दरवाजाच्या कडी कोंडा तोडून त्या वाटे घरात घुसून घरातील मौल्यवान चीज वस्तू तसेच रोख रक्कम चोरी करायचे। चोरी करून आणलेली रक्कम अटक आरोपी व अल्पवयीन बालक मौजमजेमध्ये खर्च करायचे, तर सोन्याचे व चांदीचे दागिने विलास प्रकाश भालेराव व दीपक अशोक जाधव यांच्याकडे विक्री करण्यात देत असत। त्यानुसार विलास प्रकाश भालेराव वय 38 वर्ष आणि दीपक अशोक जाधव वय 40 वर्ष यांना ताब्यात घेऊन शुक्रवारी अटक करण्यात आली आहे। आरोपी कैलास भालेराव यांच्याकडे तपास करून त्यांचे 2 साथी अल्पवयीन बालक यांच्यासह मिळून कल्याण परिसरामध्ये आणखी 3 ठिकाणी घरफोडी चोरी केल्याचे सांगितले। त्यांच्याकडून एकूण 4 गुन्हे उघडकीस आले असून अटक आरोपीकडून अंदाजे एकूण 18 तोळे वजनाचे एकूण 21,60,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलिराम सिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजय नाईक, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ, विकास मडके, अंमलदार पोलीस हवालदार साळुंखे, कांगरे, जाधव, सूर्यवंशी, तडवी, दीपक थोरात, सोळसे, कोळी, जाधव यांनी केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास मडके हे करत आहेत। महात्मा फुले चौक या ठिकाणी फिर्यादी यांनी दिनांक 8/5/2026 रोजी दिलेल्या तक्रारीवरून HBTचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे DB पथकाचे अधिकारी अंमलदार हे तपास करीत असताना तांत्रिक तपासाच्या व गोपनीय माहितीद्वारे मिळालेल्या माहितीप्रमाणे एक 19 वर्षाचा आरोपी आणि 2 विधी संघर्षित बालक आहेत, त्या तिघांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मालमत्ता जवळजवळ 18 तोळे सोनं आहे, त्याच्यामध्ये 1 मंगळसूत्र, 2 गंठण आणि 3 बांगड्या असा एकूण 21,06,000 रुपये किमतीची मालमत्ता ही हस्तगत केलेली आहे। तपासामध्ये अधिक खोल जाऊन माहिती घेतली असता सदर आरोपितांनी त्यांचे वडील, एका आरोपीचे वडील आणि विधी संघर्षित बालकाचे वडील हे काम करीत असणाऱ्या त्या भागात ते बंद खोलीचा माहिती ही आपल्या मुलांना देत असत आणि ते मुलं त्या ठिकाणी जाऊन घरफोडी चोरी करायचे आणि त्याच्याकडून आतापर्यंत 4 गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे दिनांक 13/5/2026 रोजी आणि त्याची आज दिनांक 16/5/2026 पर्यंत पोलीस कोठडी आहे। सदर गुन्ह्यामध्ये 2 विधी संघर्षित बालक यांना सुद्धा आपण ताब्यात घेऊन त्यांची बाल न्यायालयासमोर हजर केले असतात, त्यांना सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलेले आहे। विधी संघर्षित बालकाचे एकाचे वडील आणि आरोपीचे एका वडील या दोघांना सुद्धा आपण काल 15/5/2026 रोजी रात्री ताब्यात घेऊन अटक केलेली आहे, त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे। आणखी यांच्याकडून आपण तपासामध्ये गुन्हे उघडकीस येतात का आपण ते तपास करीत आहे। याच्यातून जो 19 वर्षाचा आरोपी आहे त्याच्यावर 1 गुन्हा खडकपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी घरफोडीचा दाखल आहे। जो विधी संघर्षित बालक आहे 1, त्याच्यावर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि आत्ताचे हे 4 गुन्हे, जवळजवळ त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत आणि याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे PSI मडके आणि त्यांचे पथक असे करत आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 श्री अतुल झेंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी त्याचबरोबर गुन्हे PI श्री नाईक यांनी देखरेख करून सदरचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि चांगली कामगिरी केलेली आहे.